हरे राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हमारा बरवा तो हमारा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची गोडी बहुत सुकृताची गोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हमार बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापन कुमा देवी भर बापन कुमा देवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर कुमा देवी बार बाबर कुमा देवी बार तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
देवीवर बाबा रघुमा देवीवर तो हा विठ्ठल रवा तो हा विठ्ठल रवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी आज रे तो पोट भरे आज दे तो पोट भरी आज रे तो पोट भरे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे हळू हळू चाला कोणी कोणाशीळ बोला कोणी कोणाशीळ बोला कोणी कोणाशीळ बोला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरे दे तो पोट आज दे तो पोट भरे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तुका म्हणे सांगा घाटे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तुका म्हणे सांगा घाटे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे तेने नका भरू मोठे आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे पुरे म्हणाल तो भरे विठोबा रखुमाई हरी जय कुमार कुमार जय विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई कुमार जय कुमार जय विठोबा रखुमाई कुमार
विठोबा याल तारे यारे लागे याल तारे यारे लागे याल तारे यार लागे याल तारे यार लागे याल तारे यारे लागे याल याल तारे यारे लागे याल तारे यार लागे याल तारे यार लागे अवगे माझे मागे मागे अवगे माझा मागे मागे आज दे दो पोट भरे आज दे दो पोट भरे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे याल तारे यारे लागे याल तारे यारे लागे यार तारे यार लागे यार तारे यार लागे अवगे माझा मागे मागे अवगे माझा मागे मागे आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे पूरे मना लतो बरे पूरे मना भनाल तो बजेरा मनाल
म्हणाल तो रे पुरे म्हणाल दोवरी पुरे म्हणाल आजी दे दो बोट भरी आजी दे दो विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नुसते टाळ वाजू द्या आता जोरात आता मृदंग तुम्ही टाळी वाजवा टाळ टाळी मृदंग टाळ टाळी मृदंग टाळ याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा श्री केशवा विनंती हरि केशवा विनंती परेसी केशवा विनंती मागे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम वाणी तुझे वर्णी गुणनाम प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा याल तरी यारे
यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देखुनी वासी संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराई सज्जन हो, नंदनंदन आनंद कंद भगवान श्रीकृष्ण परमचंद्र आणि त्यांच्या समवेत खेळ खेळत असणारे सवंगडी अर्थात गोपाळ, कृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यामध्ये जो संवाद घडला त्या संवादाचं प्रागट्य म्हणजेच प्रस्तुतचा अभंग. विठ्ठला विठाला 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 बोला पुंडरे गवरदा हरे विठाल हे ज्ञानदेव तुकाराम श्रीनाथ भगवान गिले ज्ञानेश्वर महाराज गिले तुकाराम महाराज गिले बालकृष्ण भगवान गिले. या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे. तो म्हणजे असा अकारण कारण करुणा ऋणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोड ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजोवलय तुकोबाराय आणि श्री विठ्ठल रुक्मिणी देवता वर्धापन दिनामाच्या निमित्ताने वर्तमानामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष. आणि या रौप्य महोत्सवी वर्षातील उपसंहाराची अर्थात काल्याची कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी या धर्म मंडपामध्ये, या ज्ञान मंडपामध्ये समस्त देवगण आणि समस्त देवंगना उपस्थित आहेत. गुरुवर्य विक्रम महाराज बाप्पू अर्थात त्यांची अनुज्ञा अंतःकरणामध्ये धारण करून मी माझ्या संकीर्तनासाठी प्रवृत्त होतो आहे. सज्जन हो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही पर्वकाळ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कृष्णाष्टमी हा एक पर्वकाळ सांगितलेला आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम शिवरात्र गोकुळ अष्टमी हा पर्वकाळ सांगितलेला आहे. पर्वकाळ म्हणजे काय? पर्वकाळ म्हणतात कशाला? लक्ष देऊ नाही का? जो सर्वेशाम नसतो, जो सतत नसतो, जो सदैव नसतो, जो नित्य नसतो, वर्षा 6 महिन्यातून एकदाच येतो, त्याला म्हणतात पर्वकाळ. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला श्रीकृष्णाष्टमी ज्ञानाष्टमी हा पर्वकाळ सांगितलेला आहे. वर्षातून एकदा. या पर्वकाळाचं महात्म्य असं आहे की या पर्वकाळाच्या दिनी जर या जीवात्म्याने थोडस जरी सत्कर्म, सत्कृती, सत्क्रिया, सत्कर्म केलं तर त्याचं फळ त्याला दुप्पट उपभोगायला मिळतं. हा पर्वकाळाचा आहे महिमा. हा पर्वकाळाचं महात्म्य या पद्धतीने साहित्याने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्याच अनुषंगाने आज आपल्या सप्ताहाचा उत्तर रंग अर्थात काल्याची कीर्तनरूपी सेवा आहे. ऐका, रात्री देवाला आपण जन्माला इतके आपण हुशार आहेत की देवाचे बाप आपण आहोत. ठीक आहे नाही? ज्या बापाने आपल्या सगळ्यांना जन्माला घातले बापू, त्या देवाला काय करतो आपण? घालतो की नाही? म्हणून देवाचे बाप कोण आहे? अरे वा, विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आणि याला रूपा बळे करुणी खडे हरिदासी. हो, जो परमात्मा निर्गुण आहे, निरवयव आहे, निरवच्छिन्न आहे, द्रंग मात्र आहे, सत्सामान्य आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित या पद्धतीचा आहे. पण अशा निर्गुणाला सुद्धा सगुणात
आणण्यासाठी साधू संतांनी काय केलं? हट्ट केला, सायास केला, प्रयत्न केला आणि त्याला कनिष्ठ बनवलं. कशासाठी? कशासाठी? केवळ आणि केवळ प्रेमासाठी, भक्तीसाठी. विठ्ठला विठ्ठला आला नावा रूपा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, 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 तुका म्हणे झाला सोपा. हे आला नवा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. नवा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, झाला सोपा, झाला सोपा. बृहत्वम ब्रहणत्वम वा ब्रह्म, अतिशय व्यापक असणार पण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कल्याणार्थ साधू संतांनी त्याला काय केलं? कनिष्ठ केलं, म्हणजे सोपा केला, सोपा. म्हणून रात्री जन्माला आपण त्याला घातलेला आहे. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. म्हणून सोप्या असणाऱ्या देवाचं चिंतन काल्याच्या संबंधातून आपल्याला करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला आज आहे काला. काला या शब्दाचा अर्थ सांगत असताना आपल्या वारकरी संप्रदायाने असा सांगितलेला आहे. तुम्ही लक्ष देऊ नये का? काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. काला या शब्दाचा अर्थ काय आहे? परिपूर्णता. जिथे जिथे परिपूर्णता आहे तिथे तिथे काला आहे, तिथे तिथे परमार्थ आहे. आणि जिथे जिथे अपूर्णता आहे तिथे तिथे आहे संसार. विठ्ठला विठ्ठला कृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना वेद वर्णन करतो. वेद लक्ष देऊ नये का? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. तो कृष्ण परमात्मा कसा आहे? परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एव हि एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यंचकारः. परिपूर्ण फक्त आणि फक्त आहे कृष्ण परमात्मा, नाम परमार्थ. देव विरुद्ध असणारा संसार हा परिपूर्ण नाही. संसार हा सदैव आहे अपूर्ण. आहे की नाही? संसारात जर परिपूर्णता असते तर लोक कुठेतरी थांबले असते. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? परिपूर्ण स्थितीला प्राप्त झाला की मग तो स्थिर होतो. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. तिथे स्थिरता आहे, तिथे परिपूर्णता आहे. पण देव विरुद्ध असणारा संसार हा कसा आहे? अपूर्ण आहे, अपूर्ण. विठ्ठला 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 मी काय नियम केलाय तुमच्या लक्षात आलंय ना? काला म्हणजे परिपूर्णता आणि संसार म्हटलं की अपूर्णता. आहे की नाही? संसार म्हटलं की अपूर्णता आहे. कधी आपलं पोट भरतच नाही बुवा. भरतं का? नाही नाही, भरलं असतं तर कुठंतरी गतिरोधक, कुठंतरी फुल स्टॉप, कुठंतरी थांबलो असतो आपण. पण थांबतो का? नाही. सदैव 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 चालू आहे ना? चालू आहे, चालू आहे, चालू आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून
संसाराच्या संबंधातून वर्णन करत असताना असं केलेलं आहे, संसरती इति संसारः. जो क्षणाक्षणाला सरकतो, क्षणाक्षणाला बदलतो, क्षणाक्षणाला पालटतो, त्याला म्हणतात संसार. पण ब्रह्म त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विकार उत्पन्न होत नाही. निर्विकार जे तत्व त्याला म्हणायचं चैतन्य परब्रह्म. विठ्ठल विठ्ठल ऐका, नंदनंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण परमचंद्राने अर्जुनाला तत्वज्ञानाचा प्रबोध केला आणि जे साहित्य नामशास्त्र निर्माण झालं त्याला आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय किती आहेत? हा, पाठीमाग नाही डोकं लागत तुमचं? किती आहेत अध्याय? 18 अध्याय आहेत. 18. 15वा अध्याय अतिशय गोड चिंतन या संसार वृक्षाचं केलेलं आहे. श्री भगवान उवाच, बोला मुलांनो, ऊर्ध्वमूलम् मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. संसार कसा आहे? भगवान ज्ञानोबारायांनी अध्यारोप आणि अपवाद. आता इथे गुरुवर्य महाराज बसलेले आहेत. हो, त्यांच्या अंगावर जेवढे केस आहेत ना, एवढा वेदांत त्यांचा तयार आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांच्या समोर, वृत्ती प्रभाकर असू द्यात, वेदांत सार असू द्यात, खंडन खंडन खाद्य असू द्यात, चित सुखी असू द्यात, सगळे ग्रंथ बापूंचे अगदी तयार आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की आम्हाला थोडीशी आदरयुक्त भीतीच वाटते. बुवा विठ्ठला 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 अध्यारोप आणि अपवाद याचं चिंतन भगवंताने केलेलं आहे. ज्ञानोबाराय सुद्धा त्याचं गोड चिंतन करतात. मी कशासाठी सांगतोय इकडे लक्ष द्या. संसार म्हटलं की अपूर्णता आणि परमार्थ म्हटलं की परिपूर्णता. काला म्हणजे परिपूर्णता आणि काल्याच्या विरुद्ध असणारी प्रक्रिया म्हणजे संसार. संसरती इति संसार हा अपूर्णता. ज्ञानोबारायांनी 2 वृक्ष सांगितलेले आहेत. एक आहे पारमार्थिक वृक्ष आणि दुसरा आहे संसारिक वृक्ष. संसारिक वृक्षाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, बापू, यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता, जो काही पंडुसुता तो रुखची हा रुख नाम वृक्ष. यया फळना, या संसारिक वृक्षाला फळ नाही, परिपक्वता आंबा दिसतो ना गोड आपल्याला, हे का नाही? रत्नागिरी हापूस आंबा. पण या संसारिक वृक्षाला यया फळना यया फुलना, सुगंध घेण्यासाठी जो काही पंडुसुता वाळलेला वृक्ष हा संसारिक वृक्ष आहे. पण लक्ष देऊन ऐका, पारमार्थिक वृक्ष जर आपण पाहिला ना तर सज्जन हो, या पारमार्थिक वृक्षाला फलही आहे आणि याला फूल सुद्धा आहे. फळ म्हटलं की परिपक्व अवस्था. साधना करत 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 अंतकरणातील मल विक्षेप आवरणादी दोष निवृत्त करून मी आणि तू, तू आणि मी हा भेद शिल्लक न ठेवता त्या स्वरूप स्थितीला प्राप्त होणं हा आहे पारमार्थिक वृक्षाच्या फलाचा विचार. आणि देव स्वरूप झाला तदनंतर त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये भक्तीची लाट लहर तरंग निर्माण होतो. तेच तत्वज्ञान सामान्य मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचून ज्ञान भक्तीचा समन्वय सुगंध या रूपाने फुलाच्या संबंधातून करतो. तो आहे पारमार्थिक वृक्ष. विठ्ठल म्हणजे काला या शब्दाचा अर्थ मी तुमच्या समोर प्रतिपादित करीत आहे. काला म्हणजे परिपूर्णता आणि कृष्ण म्हणजेच परिपूर्ण स्थिती आहे. म्हणून या कृष्ण परमात्म्याचं चिंतन आपल्याला आपल्या संकल्पित वेळेमध्ये करायचं आहे. चिंतनासाठी जो अभंग मी तुमच्या समोर निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय सांगतात लक्ष देऊन ऐका. काय झालं? एके दिवशीचा प्रसंग असा,
भगवंताच्या समवेत, कृष्ण परमात्म्याच्या समवेत त्याचे गोपाळ, सवंगडी, मित्र खेळ खेळत होते. काय करत होते गोपाळ? खेळ खेळत होते. खेळ खेळत असताना गोपाळांच्या चेहऱ्यावरच्या टवटवीने मान अशी खाली टाकलेली होती. गोपाळ अतृप्त होते, गोपाळ सतृष्ण होते. पावसाने ताण दिल्यानंतर पिकं जशी आपल्या मानाखाली टाकतात की नाही, तद्वत त्या गोपाळांच्या चेहऱ्यावरच्या टवटवीने मान अशी खाली टाकलेली होती. अर्ध्यावर गेला बोलला अगदी एक कहाणी, राजा वदला मला समजली शब्दा वाचली भाषा, माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा, काराणीच्या डोळा तेव्हा, काराणीच्या डोळा तेव्हा अलगत आले पाणी, अर्ध्यावरती डाब मोडला अगदी एक कहाणी, अर्ध्यावरती डाब मोडला. बापू एक ना पूर्वी गाडीमध्ये अरुण दाते यांची खूप गीतं ऐकायचे आणि एकदा त्यांच्या सानिध्यामध्ये हे मी गीत ऐकले. विठ्ठला विठ्ठला देवाबरोबर जर खेळायचं असेल तर चैतन्य स्वरूप स्थिती पाहिजे. गोपाळांना विचारलं तुमचं तोंड असं का, काय तुम्हाला कमी आहे? देवाबरोबर खेळताय ना, पण ऐका 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 ऐका, समाज हा नुसता एकटा पुढे जात नाही. तात्या, समाजाचं म्हणणं मांडण्यासाठी कोणीतरी नेता असावा लागतो. म्हणून तर गावात सरपंच, हे की नाही, सगळ्यांचं म्हणणं, प्रतिनिधित्व, सगळ्या गोपाळांचं नेतृत्व आपल्या पेंद्याने केलं. तो लाला कान्हा कन्हैया कृष्णाला म्हणायला लागला, कृष्णा अरे आम्हा संसारिकांचे चेहरे का सुकलेले आहेत हे तुला सांगण्याची काय गरज आहे? तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतोय ते? आपण काय ओरडतोय सदैव सतत, हे त्या पांडुरंगाला, विठ्ठलाला, देवाला सांगण्याची काय कृष्णाला गरज आहे का बुवा? नाही. का तर त्याला न सांगता कळतं ना बुवा. थोडस चिंतन सांगतो, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. ज्याला सांगूनही कळत नाही त्याला जड असं म्हणा, ज्याला सांगितल्यानंतर कळतं त्याला जीव असं म्हणा, आणि ज्याला न सांगता कळतं त्याला देव असं न म्हणा. सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वभर परिहार चिन लगे, विश्व विश्वभर परिहार चिन लगे, विश्व विश्वभर परिहार चिन सागर तुम्हा कळो ये अंतरी, विश्व विश्वभर परिहार चिन लगे, विश्व विश्वभर परिहार चिन लगे, विश्व विश्वभर परिहार चिन लगे. महाराज म्हणतात न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला सांगण्याची काही गरज नाही. मी काही चिंतन करतोय, इकडे लक्ष असू द्या. वेळेत कीर्तन संपणार आहे. सांगूनही ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? जड. जड. फॉर एक्झाम्पल, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज आपल्या विठ्ठल रुक्मिणी देवतेचा वर्धापन दिन आणि काल्याची कीर्तनाची सेवा अर्थात अखंड हरिनाम सप्ताहाची या वर्षीची सांगता. काल्याचं कीर्तन आहे. उशीर झालाय, गडबडीत रस्त्याने निघालाय. काय झालं, त्या रस्त्यामध्ये अगदी मध्यभागी एक दगड पडलेला होता. दगड, तुम्हाला दगड माहिती आहे ना? हा, अहो दगड नसेल माहिती तर बापू या धोंडेकडे पहा. काय काहींना समजलं, काय काहींना नाही समजलं. आपलं सहज बोलून गेलो. मग पाषाण, स्टोन, दगड पडलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या दगडाचा होतोय त्रास. त्रास होतोय. एक जण व्यक्ती गडबडीत जाता जाता पाय रक्तबंबाळ झाला. त्याने प्रार्थना केली, ओ धोंडे महाराज, दगडे महाराज, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुमचा त्रास होतोय, थोडं बाजूला सरका, थोडं बाजूला सरका, थोडं बाजूला सरका. दगड बाजूला सरकला. बरोबर? दगड बाजूला जाईल, दगड बाजूला जाईल. दगडाला बाजूला जा म्हणणारा बाजूने जाईल.
किंवा वैतगून तो वरती जाईल, पण दगड बाजूला जाणार का जाणार नाही? आणि त्याला सांगूनही कळत नाही. किती जरी सांगितलं तर त्या दगडाला कळणार आहे का माऊली? नाही. याच्याही पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो तो दगड जड असणारा परवडला, ऐकत नाही, उचलला बापू बाजूला नेऊन ठेवला. पण जड बुद्धीचा माणूस मनुष्य जर भेटला, त्याला तुम्ही कितीही सांगा, तो बाजूला जाणार. तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्या होणी दगड बरा देवा, या होनी दगड बरा देवा, या होनी दगड बरा देवा. त्यापेक्षा आपले धोंडे महाराज परवडले. तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड. जड परवडला, दगडाला उचलून बाजूला, पण जड बुद्धी किती सांगा हो, ऐकतच नाही. ते आडमुठेपणा त्यांच्याजवळ असतो म्हणजे असतोच. आता माझ्याकडे आळंदीत विद्यार्थी आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देत असतो. ज्ञानोबारायांचा 750वा अवतीर्ण या वर्षीचा महोत्सव उभ्या महाराष्ट्राने काल उपभोगलेलाच आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं पसायदान हे साहेबांनी सांगितलं की सगळ्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये 14 ऑगस्टच्या दिनी सगळ्यांनी म्हणावं. म्हणून आम्ही सुद्धा आमच्याकडे काही नवीन जूनमध्ये येतात विद्यार्थी, त्यांचे पाठ घेत असतो. ज्ञानोबारांनी विश्वात्मक देवाकडे मागितलेली जी प्रार्थना, त्याला आपण काय म्हणतो? पसायदान. तुम्हाला पसायदान माहिती आहे? पसायदान माहिती आहे का? नुसतं पसरायचंच माहिती आहे? पसायदान माहिती आहे? कोणाकोणाच्या पसायदान पाठ आहे त्याने हात वरती करा. करा करा करा, लवकर करा. दुष्ट असणारं घड्याळ कोणासाठी थांबत नाही, ते माझ्यासाठी कसं थांबल बुवा. आणि बाकीच्यांना काय झालंय तरी काय? तुमच्या पाठ आहे. पसायदान किती ओव्यांचं आहे? गेली हवा, टायर झाला पंचर. जाऊ दे आता. किती ओव्यांचं आहे? हा, तिकडून बाप्पू आवाज आला, 20 ओव्या. वा वा, आलाय जवळ आला. किती? 8 ओव्यांचं. वा 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 वा. कोण म्हटलं 9? कोण म्हटलं? कमीच म्हटलो. ज्ञानोबारायांच्या पसायदानाच्या ओव्या आहेत 9 ओव्या. दररोज नित्याने ते म्हटल्या पाहिजेत. आपण आपल्या मुलांकडून त्या म्हणवून घेतल्याच पाहिजे. ही आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. अन्य धर्म, अन्य पंथ, अन्य संप्रदाय, त्या बाबतीमध्ये माऊली कट्टर आहे. पण आपण मात्र शिखा नाही, सूत्र नाही, कपाळाला गंध नाही. वर्तमान खूप भयानक आहे हो. म्हणायचं फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचं युग, तिकडचं आचरण करायचं ना. आपलं मात्र त्यांनी करायचं, त्यांचं आपण. 9 ओव्यांचं पसायदान सगळ्यांनी पाठ करा बरं. बापू पाठ झालं पाहिजे बरं का यांच्या. आता तुम्ही असल्यानंतर काय होणार नाही. ऐका, मी पसायदान शिकवत होतो. असाच एक प्रसंग घडला शाळेमध्ये. गुरुजी म्हटले, हे पहा, मी तुम्हाला आज पसायदान शिकवणार आहे. कशासाठी सांगतोय? ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. मी तुम्हाला आज पसायदान शिकवणार आहे. मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचे. म्हणाल का? अरे बापरे, चांगला विद्यार्थी हो. तू जसा म्हटलास ना, वर्गातले सगळेच्या सगळे स्टुडंट त्या पद्धतीने बोलले. हो म्हणणार आम्ही. गुरुजी पुढे म्हणू लागले, शिक्षक पुढे म्हणू लागले. वेळ झालाय म्हणून म्हणतो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. सगळे विद्यार्थी अगदी गुरुजींच्या स्वरात स्वर लावून म्हणत होते, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. पण शेवटच्या बेंचवर बसलेला विद्यार्थी तो थोडासा वेगळा म्हणत होता. तो काय म्हणत होता ऐकायचे तुम्हाला? ऐका. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, तसाच तू, तसाच तू, तसाच तू. त्याचे शिक्षक म्हटले, बाळा तसाच तू नाही रे बाळा, तथाच तू असं म्हणायचं. बस संपलंय आता. तथा असतू, आता तुझं कल्याण आहे म्हणून बस. आता याच्या पुढे म्हणून काय म्हणायचं? तथास्तु. काय म्हणायचं? तथास्तु. काय म्हणायचं?
तथास्तु. आता मी पुढे म्हणतो, तू माझ्या पाठीमागं म्हणणार, मी तुमच्या पाठीमागं म्हणणार. म्हणा तुम्ही पुढे. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. आता तू म्हण, शिक्षक त्याला म्हणतात, तो म्हणतो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, तसाच तू तसाच तू तसाच तू. सज्जन हो, हसताय काय? त्याचे शिक्षक त्याला शिकवून शिकवून वैतागले आणि वैतगून तात्या म्हटले तसाच तू ना, आता तसाच मी सुद्धा. विठ्ठल सांगूनही ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? जड. पहिला मुद्दा आहे. सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला काय म्हणायचं? जीव. इथे कीर्तन चालू आहे. हा आनंद पुन्हा पुन्हा नाही बुवा. वेळ गेली ना हातातून, हा आनंद पुन्हा पुन्हा आहे का? म्हणून इथे कीर्तनात आलं पाहिजे. इथे देव आहे, तिथे संत आहेत. नाही तर लोक घरी बसल्या बसल्या टीव्हीवर कीर्तन पाहतात. मध्ये अशी जाहिरात येते, सगळं वाटुळं होऊन जातं. कीर्तनाचा श्रोता खऱ्या अर्थाने बापू टीव्हीनेच मारला. कीर्तन देवाच्या साक्षीने, संतांच्या साक्षीने श्रवण केले पाहिजेत. म्हणून मी नेहमी आवाहन करतो की मंदिरात येऊनच आपण काय केलं पाहिजे? कीर्तन श्रवण केलं पाहिजे. सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला काय म्हणायचं? बोलत चला. जीव. सांगूनही ज्याला कळत नाही त्याला म्हणा जड. सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला काय म्हणायचं? जीव. आणि ज्याला न सांगता कळतं त्याला काय म्हणायचं? देव. काही सांगण्याची गरज नाही. जाणे अंतरीचे सकोळ सकोळ करतो. देव जाणता 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 देव जाणता. आपुल्या सत्ता एकाएकी, आपुल्या सत्ता एकाएकी. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. आपुल्या सत्ता एकाएकी, आपुल्या सत्ता एकाएकी. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. देव जाणता देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी, आपुलिया सत्ता एकाएकी, आपुलिया सत्ता एकाएकी. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी, आपुलिया सत्ता एकाएकी, आपुलिया सत्ता एकाएकी, एकाएकी एकाएकी. देव जाणता भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळातलं ज्ञान त्या प्रभू परमात्म्याला माया या वृत्तीच्या द्वारा एकाच काली होत असतं. म्हणून देवाला सांगण्याची काही गरज नाही. पेंद्या म्हणतो देवा आपल्या सगळ्यांचे चेहरे संसारिकाचे, गोपाळांचे का सुकलेले आहेत? गोपाळ अतृप्त, गोपाळ सतृष्ण का आहेत? तुला सांगण्याची गरज नाही. कारण देव कसा आहे जाणता आहे. तुला सांगण्याची गरज नाही. पण देव चतुर आहे ना. देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी. देव म्हणतो अरे तुम्हा संसारिकांचे चेहरे का सुकलेले आहेत हे मला सांगण्याची गरज नाही. मला न सांगता कळतं. पण समस्त ग्रामस्थ मंडळी बाणेरकर यांना कळत नाही. म्हणून हे पेंद्या तूच तुझ्या तोंडाने सांग ना. काय दोघांच्या आतला संवाद आहे माऊली. असं म्हटल्याबरोबर, सांग म्हटल्याबरोबर पेंद्या बोलायला लागत. देवा हे देवा आमचा चेहरा का सुकलाय? आम्ही अतृप्त सतृष्ण का आहोत त्याचं कारण सांगतो. देवा भूक लागलीये. काय लागलीये? भूक लागलीये. भूक. अरे भूक लागलीये तर जा ना घरी. काय कमी आहे का तुला? हा अरे काय कमी आहे का? 10 ते 15 लाख रुपये महिन्याला भाडं येतंय. बरोबर आहे की नाही? करोड रुपयाची संपत्ती आहे. एसीच्या रूम मध्ये राहतो, झोपतो. काय कमी आहे तुला? जा ना.
देवा, अरे त्यांनी हे भरतच नाही बाबा. पहा बरं, आपल्याला भूक लागली आहे बुवा, पण त्या भुकेचा विचार आपण अंतर्मुख होऊन केला पाहिजे. खरी भूक लागलेली आहे कशाला? लक्ष द्या. भूक लागली आहे आपल्या मनाला, भूक लागली आहे आपल्या बुद्धीला, भूक लागलेली आहे आपल्या चित्ताला, भूक लागलेली आहे आपल्या अंतःकरणाला, भूक लागलेली आहे आपल्या हृदयाला. बरोबर ना? भूक लागली आहे कुठं? आतमध्ये. भूक कुठं लागली आहे? मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, हृदय कुठे आहे? आतमध्ये आहे. या मन, बुद्धी, चित्ताची शांती करण्यासाठी आपण बाहेरचा पसारा गोळा करतो. लक्ष देऊन ऐका. बाहेरच्या पदार्थांनी, बाहेरच्या पसाऱ्याने आत असणाऱ्या मनबुद्धी चित्ताची शांती कधीही होऊ शकत नाही. पुढे या. विठ्ठला विठ्ठला बोला कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कृष्ण भगवान. आपण अंतर्मुख होऊन आपल्या कधीतरी जीवनाचं सूत्र हे उलगडून पाहिलं पाहिजे. आपल्याला भूक लागली ना, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, हृदय याला भूक लागलेली आहे. या भूकेच्या शांती करता बाहेरच्या वस्तू आपण गोळा करतो, त्याच्यासाठी गतिमान होतो, त्याच्यासाठी क्रियाशील होतो. पण लक्ष देऊन ऐका, बाहेरच्या वस्तू मनाची, बुद्धीची, चित्ताची, अंतःकरणाची कधीही शांती करू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज होईल ना शांती? बापू, होईल शांती? होईल शांती? होईल का? नाही होणार. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक जणाला भूकच सहन होत नव्हती. हल्ली वारकरी कमी, पण डायबेटीस पेशंट जास्त आहे. जिकडं जावं ना, महाराज अमुक होतंय तमुक होतंय. अरे वैद्य एक पंढरी राहावं, अंतर्भाव तोची जाणे. एक जणाला आहे ना डायबेटीस पेशंट लगेच पाहिजे, तात्काळ, इमिजिएटली, लगेच जस्ट भोजन त्यांच्या समोर पाहिजे भूक लागल्यानंतर. असाच एक कामावरून घरी आला, भूक लागलेली, एक पाय दारात एक पाय घरात. धर्मपत्नीला आवाज दिला, ए भूक लागली आहे मला, लवकर जेवण वाढ. ती म्हटली, ओ कशाला बॉम्ब आलताय, कशाला ओरडताय, जेवण तयार आहे. लगेच गॅसवर ठेवते, गरम करते, हातपाय धुवून या. लगेच ताट. तो म्हटला, मी हातपाय धुवायला स्नानगृहात जाणार, हातपाय धुणार, मग ते टॉवेलने पुसणार आणि मग मी जेवायला बसणार. एवढा दम मला निघणार? लवकर ताट आण. लक्ष देऊन ऐका. त्या माय माऊली भगवतीला आपल्या कुंकुवाची काळजी. कशाची काळजी? कुंकुवाची काळजी. यांचं पोट लवकर भरावं म्हणून तिने एक आयडिया केली, तिने एक क्लुप्ती केली, तिने एक किमया केली. काय? आपल्या पतिराजांचं पोट लवकर भरावं म्हणून ती पळत पळत घरामध्ये गेली, ओलणीवरचा टॉवेल घेतला, असा खाली बापू अंथरला. त्या टॉवेलवरती 5-25 पोळ्या म्हणजे चपात्या, बादलीभर भात, बादलीभर भाजी अशी ओतली, त्याचं गठुडं बांधलं. बाहेर पतिराज एसीच्या रूम मध्ये बसलेले होते ना. लवकर आण, भूक लागली मला. नाही लवकर आणलं, मरतो मी, जातो मी. ते गठुडं घेतलं. धर्मपत्नी हसत हसत त्यांच्या जवळ गेली आणि ते अन्नाचं गठुडं यांच्या पोटाला असं वरून बांधलं. कीर्तनकार जशी कंबर बांधतो ना त्या पद्धतीने. का? भूक लागली आहे ना आता, हे का नाही? भूक लागली आहे ना, मग आता त्याला कसं वाटतंय असं विचारावं. तो म्हणेल का, मला छान बरं वाटतंय, छान वाटतंय. भूक कुठे लागली आहे? अन्न कुठे गेलं पाहिजे? बाहेरचा पसारा काय कामाचा आहे? आपल्याला भूक लागली आहे, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, हृदय याला. मग याच्या शांतीसाठी कोणता उपाय आहे? याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर परमात्मा हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणून भगवंत सांगतात, अरे तुम्ही अत्र तत्र सर्वत्र या मृत्यूलोकामध्ये, या अवनीतलावर, या जगातामध्ये, या संसारामध्ये फिरू नका. तुम्हाला तृप्तीचा डेखर द्यायचा आहे ना. तुम्हाला सांकुशा, विषय तृप्ती,
यन तृप्ती निरंकुशः, निरंकुशा तृप्तीला प्राप्त जर व्हायचं असेल ना, तर गोपाळांनो तुम्ही एक काम करा. काय काम करा? याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे. आजी देतो ओठ भरे, आजी देतो ओठ भरे, आजी देतो ओठ भरे, आजी देतो ओठ भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरला, आज देतो पोट भरे. याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, यार तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. मागे रे. तुम्हाला भूक लागली आहे, शांत व्हायचंय, आनंद घ्यायचा आहे, तृप्त स्थितीला परब्रह्म स्थितीला प्राप्त व्हायचं असेल, माझ्या स्वरूप स्थितीला जर प्राप्त व्हायचं असेल, तर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? देवा याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्हा सगळ्यांना देव म्हणतो गोपाळांना, माझ्या पाठीमागे यावे लागेल. अवघे माझ्या, पण अगोदर पूर्वार्ध काय आहे? याल तरी याल तरी या शब्दाचे अनेक अर्थ होतात. वेळ माझ्याकडे अतिशय कमी आहे. बापूंनी जो वेळ दिलेला आहे संकल्पित, त्या वेळेमध्येच मी कीर्तन करणार आहे, तदनंतर थांबणार आहे. याल तरी या शब्दाचा पहिला अर्थ होतो यायचं असेल तर या. लक्षात येते ना? अभंगाचं पहिलं चरण काय आहे? याल तरी पूर्वार्ध यारे लागे. याल तरी या शब्दाचा अर्थ आहे यायचं असेल तर या. भगवंत गोपाळांना असं का बोलतो? त्याच्या पाठीमागं खूप कारण आहे. 1 2 3 वेळे अभावी जेवढी येतील तेवढी सांगतो. याल तरी यायचं असेल तर या. पहा बरं, देवाची भाषा थोडीशी निराळी आहे आणि संतांची भाषा ही थोडीशी निराळी आहे. देव म्हणतो यायचं असेल तर या. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला तुमच्या संसारावरून जर गाढवाचा नांगर फिरू नये असं वाटत असेल तर याल तरी, नाही का नाही? आणि तुमचं तुम्ही ठरवा. मी काही तुम्हाला आग्रह केलेला नाही. बापू आग्रह केला नाही. तुम्ही या या या, जसे संत म्हणतात ना, या रे लहान थोर, याची भलती नारी नर, करावी चिंता क्रमणासी. यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर, करावी
संतांच्या हृदयामध्ये आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून ते म्हणतात या रे लहान तो खटनट यावे. तुम्ही सगळ्यांनी या, शुद्ध व्हा. पण देवाची नियमावली कशी आहे? तो म्हणतो यायचं असेल तर या. तुम्हाला सांगू, आपण सगळ्यांनी परमार्थ करावा हे देवाला अजिबात वाटत नाही. परंपरेचा कीर्तनकार आहे, सुज्ञ, विचार करून बोलतोय. आपण परमार्थ करावा असं देवाला अजिबात वाटत नाही. जर वाटत असतं तर देव असं बोलले असते का? यायचं असेल, आपण काय म्हणतो? यायचं असेल तर म्हणजे आला काय? नाही आला काय? याच म्हटल्याबरोबर तुम्ही आलाच पाहिजे असा आग्रह असल्यावर नाही का नाही. पण देव आपल्याला आग्रह करत नाही. त्याचं काय कारण बाप? तुम्हाला सांगा, आपण सगळ्यांनी परमार्थ केला पाहिजे असं देवाला वाटत नाही का? आपल्या वाचून देवाचं काहीही बिघडत नाही. बिघडतंय ना ते आपलं, आणि आपल्याला अहंकारच जास्त आहे. काही लोकांना म्हटलं चला ना आळंदीला, चला ना पंढरपूरला. महाराज कुठं अजून माऊलीने बोलवलंय? कुठं अजून पांडुरंगाने बोलवलंय? तुझ्यासाठी एवढा देव रिकामा आहे का बुवा? हा, पहा ना काय भाषा आहे महाराजी. बापू ही बुद्धी बंदच पडते. कशासाठी शिकलोय आपण हे? असा विचार आपल्या मनात निर्माण होतो. उत्तरेदात मनात्मानम नात्मानम अवसादयत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. आपणच आपली सोडवणूक केली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात की नाही, आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण संसार बंधन तोडावे गी. संसार सोडा असं नाही म्हटलं ज्ञानोबारायांनी, संसार बंधन तोडा. माणसं बंधनातच अडकतात. म्हणून बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. लक्ष देऊन ऐका, आपण सगळ्यांनी परमार्थ केला पाहिजे ही फक्त भावना, इच्छा, वृत्ती आहे संतांची. म्हणून ते आपल्याला म्हणतात बाबा अरे 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 चला 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 हरी हरी तुम्ही म्हणा रे. सगळं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही त्या मार्गाला लागा, पंथाला लागा, ती वाट धरा असे संत सांगतात. आलं का लक्षामध्ये? पण देव मात्र तसा नाही. याल तरी यायचं असेल तुमचं तुम्ही ठरवा. का? एकच कारण सांगतो. देवाला, प्रभूला, ईश्वराला हे जग चालवायचं. त्याने जर ठरवलं ना बुवा की या सगळ्या लोकांकडून परमार्थ करून घ्यायचा आहे, लगेच करून घे. अरे तुझ करिता होय डोंगराची राई, करसील तरी नोहे काई. राईचा डोंगर पर्वत राई. नाटाच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, त्याने जर ठरवलं ना तर तो काही करू शकत नाही. पण तो म्हणतो मी जर सांगितलं सगळ्या लोकांनी पवित्र तुळशीची माला गळ्यामध्ये धारण केली, कपाळाला गंध लावला, हातामध्ये टाळ घेतला, भजन कीर्तन चांगले जर वागायला लागले तर सगळे लोक कुठं जातील? वैकुंठाला. कुठं जातील? वैकुंठाला. आणि मग वैकुंठाला गेल्यावर बापू दुसरा एक त्याने लोक एक तयार केलेला आहे का नाही? नरक लोक. मग नरकात कुणी जायचो? नरकात जाणारा सुद्धा वर्ग पाहिजे की नाही? सगळ्यांनी भजन केलं तर सगळेच्या सगळे स्वर्गाला जातील, वैकुंठाला जातील. नरकात जाणारा सुद्धा निषिद्ध कर्माचरण करणारा, वाईट कर्माचरण करणारा. तुम्हाला सांगू का, भगवंत म्हणतात या जगाला शोभा केव्हा. धाडस करून बोलतोय, घरी गेल्यानंतर विचार करा, मग मला फोन करून सांगा. या जगाला शोभा केव्हा? या जगाला शोभा तेव्हा हातात टाळ धरणारा सुद्धा पाहिजे, आणि हातात, कळालं वाटलं तुम्हाला, हातात बाटली धरणारा सुद्धा पाहिजे. अरे सगळेच्या सगळे वैकुंठाला गेले तर नरकात जाणारे सुद्धा कोणीतरी पाहिजे ना बुवा. मग तिथल्या लोकांना दोष ओखदासी कोण देणार महाराज? तिथल्या लोकांना नोकऱ्या वगैरे. म्हणून देव म्हणतात तुमचं तुम्ही ठरवा. याल तरी यायचं असेल तर याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. कृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात तुम्ही सगळेच्या सगळेजण माझ्या पाठीमागे या. पेंद्या हुशार होता. पेंद्या म्हटला देवा तुझ्या पाठीमागे येण्यापेक्षा आम्ही तुझ्या पुढे चालतो ना. तू आमचा नेता आहेस, तू आमचा पुढारी आहेस. आणि तुला माहिती आहे देवा, अरे पुढारी जर गावामध्ये आला तर
त्या पुढाऱ्याच्या काही गाड्या पुढे असतात, काही गाड्या पाठीमागे असतात. आणि पुढारी कुठे असतो? काल आले होते देवेंद्र साहेब, काल आले होते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आळंदीमध्ये सुवर्ण कलशारोहण संबंधातून. मग ताफा असतो की नाही? मुख्य मध्ये असतात आणि पुढे काही गाड्या, पाठीमागे काही गाड्या. देवा, तू आमचा नेता पुढारी आहेस, तू आमचा मंत्री आहेस, तू आमचा पंतप्रधान आहेस, तू राष्ट्रपती आहेस. मग आम्ही काही जण तुझ्या पुढे चालतो, काही जण तुझ्या पाठीमागे चालतो, पण तू निर्माण केलेलं आहे. आणि हे जगत म्हणजे आहे साक्षात माया. हे जगत कसं आहे? मायामय, माया स्वरूप. माया म्हणजे काय? अघटित घटना, अशी माया. शंकराचार्य वर्णन करतात, या मासा जी नाही ती, तिचं नाव आहे माया. म्हणून देवाला सोडून या मायामय जगतामध्ये आपण मायेच्या पाठीमागे गेलो. ती दिसायला सुंदर आहे, देखणी आहे, ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. ती आपल्याला भुलवते सगळ्यांना. या या कोण? देवविरुद्ध असणारी माया या 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 म्हणते, माझ्या पुढे चाला, माझ्या पुढे चाला, माझ्या पुढे चाला. आणि भला मोठा खड्डा पाहून त्याच्यात आपल्याला काय करते? माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे. येतो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे. साक्षकारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. साक्षकारे जाईल धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. माया विघ्ने भ्रमला खरे, विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझे निघरे. आम्ही माझे निघरे. येतो संपत्तीचे वारे, संपत्तीचे वारे. साचोकारे जाईल, साचोकारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. म्हणून याच्यासाठी उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, न चुकवी व्यथा जन्माच्या. असं आहे ते. म्हणून अवघे माझ्या मागे मागे. बरं देवा, आम्ही तुझ्या पाठीमागे आल्यानंतर तू आम्हाला देणार काय? कारण मनुष्य प्राणी असा आहे, जोपर्यंत त्याला फल दिसत नाही, प्रयोजन दिसत नाही, तोपर्यंत तो गतिमान होत नाही, क्रियाशील होत नाही, धडपड करत नाही. तुझ्या पाठीमागे आल्यानंतर आम्हाला मिळणार काय? प्रयोजन मनमुद्दिष्ट मंदोपी प्रवर्तते. काय प्रयोजन आहे? देव म्हणतो मी तुम्हाला देणार, आज देणार, आत्ता देणार, ताबडतोब देणार. किती देणार? पोटभर देणार. तुम्ही नको म्हणले तरी आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरे. आज देतो पोट भरे. आज देतो पोट भरे. आज देतो पोट भरे. ओ पुरे म्हणाल तो वरे, पुरे म्हणाल तो वरे. ओ म्हणाल तो वरे. पुरे म्हणाल तो वरे. ओ पुरे म्हणाल तो वरे, पुरे म्हणाल तो वरे. ओ पुरे म्हणाल तो वरे.
भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आपल्याला सांगतात कृष्ण परमात्मा लाला कान्हा कन्हैया मी तुम्हाला देणार. बाणेरकर मंडळी आज देणार, लगेच देणार, ताबडतोब देणार. इदंतु सन्निकृष्टे किती देणार? पोट भरी. हे की नाही, देव देतो ना त्याने आपल्या सगळ्यांचं पोट भरतं. संसार देतो आपल्याला, देत नाही असं नाही, पण त्याने आपलं पोट भरत नाही. भरत का नाही? म्हणून तर धावपळ चालू आहे. हे का नाही? नद्याम कीटा इवा वर्तान दावर्तांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म नैवंते नैव निर्वृत्तीम व्रजंते नैव निर्वृत्तीम असं पंचदशीने बापू वर्णन केलेलं आहे. त्याच्यासाठी देव देतो, पण ते घ्यायचं कसं? हळू हळू चाला. काही नियम सांगितला. परमार्थामध्ये परमार्थ करणाऱ्या परमार्थ पथिकाने परमार्थाचा भाग उपभोगत असताना तो हळूहळू उपभोगला पाहिजे. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू परमार्थ केला पाहिजे. हळूहळू ढाळे ढाळे. आपल्याला खूपच घाई. आपल्याला वाटतं आता सप्ताहाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, कीर्तन सुंदर ऐकतो आपण, लगेच गाळ्यामध्ये माळ घालतो आणि आपल्याला वाटतं लगेच तुकाराम महाराजांसारखं विमान यावं आणि आपल्याला वैकुंठाला घेऊन जावं. एवढा सोपं आहे का? माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पते या फळाचे महाद्वीप पाहतो. महाद्वीप बहुत सुकृताची जोडी. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. परमार्थ करायचा तो कसा? हळू हळू ढाळे ढाळे. आणि मग त्याच्यामध्ये परिपक्वता शणे शणे रूप मिळतं असं वर्णन गीतेने केलेलं आहे. असतो हळूहळू चाला. परमार्थ हळूहळू करायचा. आणि पुढे सगळ्यात मोठा विचार सांगितलाय, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही दंभ करू नका. माणसं परमार्थ करतात बुवा, पण त्यांना परमार्थ सांगण्यात जास्त आनंद असतो, करण्यात मात्र हे का नाही. लोक म्हणतात महाराज आम्ही काशी करून आलो. कुठे जातात? अरे कशाला तू तुझ्यासाठी गेलास? तुझा उद्धार करण्याच्या संबंधातून कोणी कोणाशी न बोला असं म्हटलेलं आहे. मनसा चिंतितम कार्यम वाचा नैव प्रकाशयेत मंत्रेव रक्षयेत गूढम कार्यम चापी नियोजितः. मंत्रामध्ये ताकद का आहे? का मंत्रामध्ये ताकद आहे? मंत्र हे झाकलेले आहेत, म्हणून त्या मंत्रामध्ये काय आहे? ताकद आहे. आणि आपण मात्र उथळ पाण्याला अमुक केलं तमुक केलं, हे झालं ते झालं. कोणी कोणाशी न बोला. काय आचारसंहिता परमार्थाची सांगितलेली आहे. आणि मग आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. आणि सरते शेवटी सगळ्यात दुष्ट काय जर आहे, वाईट जर काय आहे, तर ते आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे ताक आसार. त्या अज्ञानाचा त्याग करा. सार असणारा परमात्मा लोणी त्याचा स्वीकार करा. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे साडा गाठे, तू का म्हणे साडा घाटे, तेरे नका नका भरो पोटे, तेरे नका भरो पोटे. आजी पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
पोट भरे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे आजी तो बोट भरे आजी देतो पोट भरे आजी तो बोट भरे आजी तो बोट भरे यथामती यथावकाश अभंगाचा भाव भावार्थ झाला असं समजून मोठ्या प्रेमाने आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण वर्तमानामध्ये करावायचं आहे. आणि मग थोडक्यात श्रीकृष्ण परमतत्वाच्या चरित्राचं चिंतन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा. ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी वरती करा. हात वरती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. हात वरती. काय झालं? असंच कीर्तन चालू होतं. कुठे? भूवैकुंठ तीर्थक्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या राऊळामध्ये कीर्तनकार होते पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेम भांडारी बाल भागवत श्री संत नामदेवराय. कीर्तन संपलं. बसलेल्या श्रोतृ वर्गाला नामदेव महाराजांनी सांगितलं भजन करायचंय. हात वरती करा. नामदेव महाराजांनी सांगितलं तुम्ही जसे हात वरती केले ना तिथं बसलेल्या सगळ्याच्या सगळ्या स्त्री पुरुष भावी भक्तांनी असे हात वरती केले. कीर्तन ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी बसले होते संत परीक्षक गोरोबा काका. गोरोबा काकांना हात होते पण हाताची बोटे नव्हती. हात होते पण हाताचे पंजे नव्हते. आपल्याला हात आहेत ना, हाताची बोटे आहेत ना. एकदा करा बरं असं. मला पाहू द्या तुम्हाला बोटे आहेत का. वा 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 वा. अंगठ्या पण नका दाखवू मला. सोनं नका दाखवू. हात वरती करा. नामदेव महाराजांनी सांगितलं हाताचे पंजे आहेत ना आपल्याला. करा एकदा असं. टा टा महाराज आळंदीला आल्यावर भेटा. हात वरती करा. नामदेव महाराजांनी सांगितलं. गोरोबा काकांना हात होते हाताची बोटे नव्हती हाताचे पंजे नव्हते. नामदेव महाराजांनी सांगितलं भजन करायचे. टाळी वाजून भजन करायचे. सगळेच्या सगळे जण एकमेकांवर आघात करत हाताच्या संबंधातून टाळी वाजवायला लागले. ऐका ना ऐका ना. सगळेच्या सगळे जण भजन करतात. गोरोबा काकांनी आपले तुंडके हात वरती केलेले आहेत. ते सुद्धा आपले तुंडके हात असे एकमेकांवरती मारतात. अरे झालं काय आश्चर्य. नवल कौतुक महिमा त्या कीर्तन परंपरेच्या संबंधातून भक्तीचा. वाळलेल्या झाडाला जशी पालवी फुटावी की नाही तद्वत त्याप्रमाणे त्या गोरोबा काकांच्या तुंडक्या हाताला वरचे वर बापू पंजे फुटले. पंजे परिणाम जर कशाचा असेल तर फक्त आणि फक्त कीर्तनात भजन केलेल्याचा हा परिणाम आहे. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने त्याचं नामचिंतन. हात वरती करा. नामदेव महाराजांनी सांगितलंय भजन करा. विठोबा रखुमा एक टाळी. रखुमा विठोबा म्हणा 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 भजन करा. विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाय विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाय 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 कलिकावरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा घ्याल. अहो घ्या ना हात खाली. दमला असो कशासाठी हात वरती ठेवाल बुवा. अरे
कीर्तनात भजन केल्यानंतर नसलेलं येतं आणि कीर्तनात भजन केलं नाही तर असलेलं निघून जातं. उदाहरण सांगितलं ना मी. म्हणून इथे काय करायचंय, फक्त भज सेवा याम तरी कीर्तनाचे नि नटनाचे कीर्तनाचांग होयांग हरिरूप कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन आपल्याला करायचंय. अगदी बापू 10 ते 15 मिनिटामध्ये, कारण तुम्ही जेवढा वेळ दिलाय तेवढ्याच वेळेमध्ये मी बोलणार आहे. हा कुठं बापू खादल्याची खावे वाटे भेटले भेटे. आता ते म्हणतात जाऊ दे ना पुढं, विठ्ठला विठ्ठला जो कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन या कर्ण इंद्रियाच्या द्वारा अंतकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित करत नाही, त्याच्या जीवनाचा धिक्कार कोणी केलाय माहितीये माऊली? माऊली, आपण गोसेवक आहात. चव्हाण बाबा, तुमचा मृदंग, आपला मृदंग सुद्धा त्याचा धिक्कार करतो, जो कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करत नाही. त्याचा काय वर्णन केले महाराज. येशाम श्रीमदे यशोदा सुतपदकमले नास्तिर भक्तिर्नरानाम येशाम वीरकन्या प्रिय गुण कथनेन नानुरक्तारुरसज्ञा येशाम श्री कृष्ण लीला ललित रस कथा साधनम नैव करणे. कथयति सततम कीर्तनस्तु मृदंगः. कथयति सततम कीर्तनस्तु मृदंगः. कीर्तनस्तु मृदंगम. तुम्हाला नाही ना कळालं? बस पुढच्या वर्षी कळालं तोपर्यंत ठीक आहे. कीर्तनातला मृदंग सुद्धा सांगतो, धीकतान तुझ्या जीवनाचा धिक्कार असो, धीकतान तुझ्या जीवनाचा धिक्कार असो. नाही ना कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण केलंस, धिगेतान तुझ्या जीवनाचा. कीर्तनस्तु मृदंगम सततम कथयति. सतत सदैव सांगत असतो, म्हणून त्याने आपला धिक्कार करावा. एवढे काय वाईट आहेत का बुवा आपण? म्हणून त्याच्या चरित्राचं गोड असं चिंतन. विठ्ठला विठ्ठला लाला जन्माला आला. ते चरित्र आपण महाराजांनी रात्री सांगितलेलंच आहे. मी आता वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात सांगतो. आपल्या देवाने कृष्ण परमात्म्याने कन्हैयाने जे चरित्र केलेलं आहे ना, महाराजांनी वर्णन केलंय जगद्गुरु तुकोबारांनी. देवाचं चरित्र महाराजांनी 2 पद्धतीने सांगितलेलं आहे, 2 अवस्थेमध्ये. पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था आणि दुसरी अवस्था आहे प्रौढ अवस्था. एदशे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे. सांगता गोधणे राखीत आहे, गोधणे राखीत आहे, सांगता गोधणे राखीत आहे. एदशे चरित्र केले नारायणे. नारायणे ये दशे चरित्र केले. दशा म्हणजे अवस्था. रांगता ही पहिली अवस्था, गोधने राखीत आहे ही दुसरी अवस्था. रांगता म्हणजे लहानपणी, बालपणी. देवाने लहानपणी, बालपणी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. महाराज वर्णन करतात, रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी, गौनी धरत गौडा, जय हो टाळी, बांधित चरणी देती घाणे, यशोदे साजनी, यशोदेच्या जगनी, नवनीत बक्षुन तमाल नेणे, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परकुणी माते दावा, 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 धावा धावा रांगत रंगणी चोरीत लोणी, धावनी धरती गवळणी, बांधिती चरणी देती घराणे, यशोदे साजनी, नवनीत भक्षुन तमाल निळे, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आळवा. सगळ्यात महत्वाची खोडी बाल्यावस्थेमधली ती म्हणजे चोर्य कर्म. देवाने काय केलं? चोरी केली. चोरी. बापू लोक आपल्याला म्हणतात की नाही, तुमचा देव मोठा चोर आणि तुम्ही
भुरटे चोर कसले पाकिट मार हे लाईव्ह चालू आहे का हे का नाही त्याने चोरी केली ना बुवा तो मोठा चोर हे का नाही आपला देव म्हणजे मोठा चोर आणि त्याचे चिंतन सांगणारे चरित्र त्याच्या कथा तुम्ही स्मॉल लहान लहान छोटे छोटे बारीक चोर पण ऐका ना बुवा अरे आपल्या देवाने चोरी केली कशाची देव चोरी कशाची करतो हो परमार्थामध्ये मनुष्याला जोपर्यंत चित्ताचं साह्य नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ शून्य चित्त साह्य झालं की मग परमार्थामध्ये आहे आनंद आणि देव चोरी करतो ती फक्त आणि फक्त आपल्या चित्ताची हरिने माझे हरिले चेत परवित्र विसरले पाडवे जावे सरले परवित्र विसरले माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त ती गोळून काय म्हणते हरिने हरिले काय हरिले काय चोरलं चित्त कारण त्याला चित्त चकोर असं म्हणतात चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे ऐका शरीर म्हटलं की शरीरामध्ये पाहिजे पित्त संसार म्हटलं की संसारात काय पाहिजे माल वित्त आणि परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये कशाचं साह्य पाहिजे चित्त जोपर्यंत चित्ताचं साह्य नाही म्हणून चित्त चकोर हा आपला आहे लाला कान्हा कन्हैया कृष्ण परमात्मा चोरी केली बरं का खूप चोऱ्या करायला लागला खूप केल्या खूप गवळणी बिचाऱ्या त्या गोकुळातल्या वैतागल्या दमल्या थकल्या भागल्या शिणल्या याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू वाटे खूप खोड्या करायला लागल्या एक दिवशीचा प्रसंग गोड असं वर्णन केलंय शांती ब्रह्मदेशस्थ ऋग्वेदी श्री संत एकनाथ महाराजांनी गवळणी सांगती घाराने रात्री आले चक्रपाणी खावणी दही दूध तुपलोणी फोडली अवघी विरझणी धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काढा कुठवरी सुसुमी धिंगाणा खोड्या करायला लागले त्रास द्यायला लागले संपूर्ण गोकुळातल्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यामध्ये आल्या आणि मैया यशोदाला बोलायला लागल्या काय काय घराणं हा खूप त्रास देतोय हो एक घराणं सांगते न सांगते लगेच एकीने दुसरीला पाठीमागं खेचलं आणि मग दुसरी आली धावत याने ग बाय काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सुसुमी धिंगाणा दुसरीने कारण सांगितल्याबरोबर तिसरीला काय दम निघतोय का माऊली ती महिला बचत गटाची अध्यक्षच होती बुवा दुसरीचा हात पकडला तिला माग खेचले बापू ती पुढे गेली तिसरी आली धावोनी याने ग बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोणीची गाठ देवोणी गाठ बाई कोणासी सुटेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सुसुमी धिंगाणा महाराजांनी वर्णन केले एके दिवशीचा प्रसंग असा कृष्ण परमात्मा अत्र तत्र सर्वत्र खोड्या करायला लागले एक जखड असणारी गवळण ती लालाला म्हणते ए काळ्या ए कृष्णा इकडे तिकडे जातोस खोड्या करतोस माझ्या घरी ये मी तुला बांधूनच ठेवते कसा चोरी करतो ना बघतेच मी महाराज अहंकार तिचा जागृत झाला बापू देवाला चॅलेंज केलं देवाने लगेच पेंद्याला सांगितलं पेंद्या ए पेंद्या या म्हातारीचा तेवढा चष्मा नंबर लिहून घे काय कर घर नंबर तेवढा ए आजी ए माय ए माऊली मी संध्याकाळीच येतो चोरी करण्यासाठी तुझ्या घरी संध्याकाळी ये बांधूनच ठेव येणार येणार ये बांधूनच ठेवते चॅलेंज महाराज घरी आली ती गवळण आपल्या पतिराजांना सांगितलं ओ
हा झोपायचं रात्रभर जागरायचं डोळ्यात तेल गाऊन. ते नंदाचं कार्ट येणार आहे खोड्या करण्यासाठी चोऱ्या करण्यासाठी. त्याला मुद्दे मला सह पकडायचे. अजिबात जागते रहो. पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्या कारणामुळे बिचारा जागते रहो. सिक्युरिटी गार्ड जसा असतो ना तसा बापू. आता तो आदेश काय सगळ्यांनाच तो मान्य करावा लागतो. कीर्तनकार असले 12 1 2 3 पाठीच्या 4 वाजले 4. नाही आला हा काळा कृष्ण. नाही आला कृष्ण. सकाळचा मंद मंद शीतल वारा सुटला बा. गार गार वारा या देहाला झोंबायला लागला. निघून जायला लागला. रात्रभर जागे. आणि मग त्या पापण्या अशा चढ झालेल्या दोघही झोपले. काय झाले झोपले. झोपल्याबरोबर हा कृष्ण तिथं आला आपला. का हा आला म्हणून ते झोपले काय कळतच नाही. हा जिथं जिथं जातो ना तिथं तिथं सगळ्यांनाच झोपवतो. प्रक्रियाच निराळी आहे या कृष्णाची बुवा. काय सांगताच येत नाही. झोपल्याबरोबर सांगितलं ए पेंद्या चला 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 जे काय करायचे ते. मग दही दूध तूप लोणी सगळंच्या सगळं घरातलं नासाडी केली. भरपूर खाल्लं आणि निघाले. तेवढ्यात पेंद्या म्हणतो देवा ही काय म्हटली होती बांधून ठेवते घरी ये. आपल्याला बांधते काय तूच बांध. कार्यकर्ते खूप अवघड बाबा. नेत्याचं काहीच नसतं बापू. नेत्याचं म्हणणं काहीच नसतं. कार्यकर्त्यांचंच म्हणणं महाराज. हो तू आमचा नेता आहे ऐकलंच पाहिजे. बांध बांध. आता काय बांधायचंय कसं बांधायचे. पूर्वीच्या काळी गोपाळांना गवळणींना लांब लांब गोपाळाला धाडी असायची आणि गवळणींना लांब लांब. आत्ताच्या गोपाळ आणि गवळणींचा बापू विचारच न केलेला बरा. हा गोपाळ आहे का गवळण आहे काही कळतच नाही बुवा. तुम्हाला चांगलं पटतंय बरं का विठ्ठला. गाठ मार आणि मग लांब लचक वेणी लांब लचक दाढी. गाठ मारली निघून गेले. सकाळ सूर्योदय झाला. रात्रभर जागलेले थोडे उशिरा उठले. गाव सगळं आलं. अरे आज यांना झालंय काय. सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर उठणारी माणसं हे आज उशिरा. सगळं गाव आलं. दरवाजा ठोठवला. आता काय झालं. ती गवळण लवकर उठणारी जशी पटकन दरवाजा कोण वाजवतंय ना कोण करतंय. उठायला लागल्या बरोबर गाठ मारली होती ना. उठायला लागल्या बरोबर त्याच्या दाढीला काय बसला. तो म्हणतो हे म्हातारे डंगरे मत्त होऊन या मातली धांगडी. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज हे माझ्या मनाचं सांग करीत असे ओढाओढी मज लागे. हे काय ओढाओढी करण्याचं वय राहिले का आपलं. हा कशाला माझी दाढी ओढतेस. मी कशाला सकाळच्या पारी ब्रह्ममुहूर्तावर हात लावेल तुमच्या दाढीला. हा तुला माहितीये का माझ्या दाढीला फक्त 2 जणच हात लावतात. कोण म्हटला. एक तो सत्पुरुष सलून मध्ये गेल्यानंतर आणि दुसरी तो माझी माय माऊली. अधिकार आहे का दुसरा कोणाला. नाही कोणी केलं महाराज. दाढी विणीची गाठ. काय लोकांना झोपेमध्ये काही करण्याची बाबा सवय असते माऊली. जाऊ दे आपण सोडू. बाहेर लोक उभे आहेत. उठा की लवकर उठा की माय बाप कैसी लागली झोप. उठा सोडण्याचा प्रयत्न केला. दाढी विणीची मारलेली गाठ. महाराज नैनन छिंदंती शास्त्रांनी गती पावकांना चैनंपले देयंते आपण शोषयती मार्ग. जाळण्याचा तोडण्याचा सोडण्याचा प्रयत्न केला पण देवाने मारलेली गाठ आहे महाराज. साधी ब्रह्मदेवाने मारलेली गाठ लग्नातली सुटत नाही. सुटते का. किती सोडायची असेल तर किती काळ लागतो. साधारण 1.5 ते 2 वर्ष तरी लागतात घटस्फोट घेण्यासाठी. पण ही त्याने मारलेली गाठ आहे महाराज. ही काय सुटे ना. मग मात्र कळालं अरे त्याने मारली. अहंकार निवृत्त झाला. चला त्याच्याकडे जाऊ आणि त्याची विनवणी करू मग तो आपली गाठ सोडेल. महाराज आले नंदबाबाच्या वाड्यामध्ये सांगितलं यशोदे याला सांग चुकलं माझं. अहंकार माझा वृद्धिंगत झाला वाढला. आम्ही कोण. आम्ही सामान्य यत कष्टीत शांता दांता उपरती तितिक्षु हे का नाही या पद्धतीचा तू आहे. सोड म्हटल्याबरोबर सोडियल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी. कृष्ण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर चिद अजिताची गाठ परिपूर्ण निवृत्त झाली. वेद वर्णन करतो विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षियन्ते चाश्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाचे अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडून
वराया घेवोनी, हे गे बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सुशोभित. तुम्ही पहा 1 2 3 ठीक होत इथपर्यंत बुवा. सगळं गाव ज्या अर्थी आलंय त्या अर्थी आईने विचार केला आपला महात्मा थोडासा निराळा दिसतोय, हा काहीतरी करत असला पाहिजे. घेतलं जवळ. ए कान्हा, ए लाला, काय रे बाबा, काय येऊने का करीतोसी चोरी, किती सांगू तरी नाही कशी हरी, वरे ही पळता पळून जाशी दूरी, अनावराया लौकिका बाहेरी वो. काय कमी आहे, काय येऊने, कशासाठी कशासाठी. ए कान्हा, ए देवा, खोड्या नको करू माझे बाबा, वेळ झालाय आता. खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. नको नको. पण देवच तो. देवाने खोड्या घरात करायला सुरुवात केली. आईला मातेला सुद्धा त्याची प्रचिती आली. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐसी ऐकता घाराने यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी देता कोणी, एका जनार्दना चरणी, प्रेमतया आवरेना, यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सुसुमी धिंगाणा. घरात खोड्या, दारात खोड्या, गावात खोड्या, ऐकत नाही पोरगं. सांगितलं बापाला, नंदबाबांना, खोड्या करतोय, तुम्ही याला सांगा. आवाज दिला, लाला इकडे ये. जगाच्या बापाला शिकवतोय देवाचाच बाप, इकडे ये. तुम्ही एक विचार करा याच्या पाठीमागचा. देव थर 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 कृष्ण परमात्मा कापताय. कोणाच्या समोर? आपल्या वडिलांच्या समोर. हा पूर्वीचा काळ होता, आता बापच कापतोय. कोणासमोर? तुझ्या हाता पाया पडतो, पण तू त्या मार्गाला जाऊ नको ए बाबा. पण पूर्वीचा 14 वर्षाचा वनवास, काय महाराज ताकद होती. हे घेण्यासारखं आहे. हे संस्कार. कीर्तन म्हणजे काय? एक एक भूमिका ही अत्यंत जीवाच्या उद्धाराच्या संबंधातून कारणीभूत ठरणारी आहे. विठ्ठल विठ्ठल. बस बस बस. आता तुझं हे काय नाही. तू आता लगेच जायचं. कुठं जायचं? तुझा अवतार त्याच्यासाठीच आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक या अवच्छेदकातून तो आता आजी जाई राणा सवे घेऊनी गोधना. जा जा जा. देव म्हटले काय हरकत नाही, खरं कार्य करताय, मला कुठल्याही पक्षात टाका, मी माझं काम केल्याशिवाय, दिव्य गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही पक्ष असू द्या. निघाले महाराज. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. निघाला. जाताना सुद्धा अनेक प्रकारच्या घोड्या केल्या. गेला आता वनामध्ये, जंगलामध्ये, अरण्यामध्ये. काय केलं? इंद्राला जाणारं दही दूध तूप लोणी परिपूर्ण बंद केलं. गोवर्धनाची पूजा केली. गिरी गोवर्धन येणे उचलिला काळिया महासर्प. निळोबारांनी गोड असं वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारचे चरित्र देवाने केले. एका ठिकाणी बसले, सुंदर अशी वासरी घेतली, ओठावर ठेवली, फुंकर मारली आणि मग भुलविले वेणुनादे. वेणू वाजविला गोविंदे. आणि सगळेच्या सगळे त्या वेणूच्या नादाने काय झाले? देवाच्या तृणचारा चरू विसरली. हे अगदी विरुद्ध आहे. गायी व्याघ्रे एके ठाई झाली. ती बासरी देवाच्या ओठावरती आहे. काय होत्या? बांबूची बासरी. काय? तिला विचारलं त्या गवळणीने, ए बाई, तू डायरेक्ट देवाच्या ओठावर गेलीस, लालाच्या, कानाच्या, कन्हैयाच्या, त्याच्यासाठी तू काय केलंस? ती बासरी काय म्हणते माहितीये का? काही नाही, मी फक्त एकच केलं. मी आतून मोकळी झाले. आत माझ्या कुठलीही गाठ नाही. लक्षात येते? मी आतून पोकळ झाले. पोकळ. जोपर्यंत आपण पोकळ होत नाही, आपल्या गाठी जात नाही, तोपर्यंत देवाचा ओठ आपल्या वाट्याला, मग आपण लांबच आहे. आलं का लक्षामध्ये? आणि मग आनंद दिला महाराज. आणि मग आनंद देत 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 कृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात,
12:30 वाजून गेलेले आहेत. 8 दिवसाचा खेळ चालू आहे भक्ती सुखाचा. मग आता तुम्हाला भूक लागली आहे ना, मी पोटभर देणार. याच्यासाठी तुम्ही एक काम करा. काय? एकत्रित या. आणलेला जो तुमचा आहे शुदोऱ्या अर्थात काला, तो एकत्रित करा. आता तो आपल्याला उपभोगायचा आहे. महाराज झाली आता वेळ, म्हणते आणा शुदोऱ्या. महाराज म्हणतात, देवा तुझ्यासारखी शुदोरी आमची नाही. देवासारखी शुदोरी आपली आहे का? कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली? त्याची कशी आहे? शुद्ध सत्वगुण आणि आपली मलिन या पद्धतीची आहे. सगळ्या गोपाळांनी आणलेला तो काला नामशुदोरी भगवंताने एकत्र केली. लक्ष देऊन ऐका. आणि मग संपूर्ण गोपाळांना कृष्ण परमात्मा काला देतायत. गोड साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. शुकाचार्य वर्णन करतात श्रीमद भागवतामध्ये. कमलाकार सगळ्यांना बसवलेलं आहे. जसा ज्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने कृष्ण परमात्मा मध्यभागी असे उभे आहेत आणि कृष्ण परमात्मा काला बापू देतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंग व्यक्तिरिचे कक्षे वामे पाणो मसुन कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हासयन्नर्म विश्वैहि स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुगबाल केलिहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्म्याने जो काला दिला तोच काला आपल्या भगवान ज्ञानोबारायांनी सगळ्या वारकऱ्यांना दिला की नाही बुवा? एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. ज्ञानोबारांनी जो काला दिला अर्थात कृष्ण परमात्म्याने ज्ञानोबारांनी जो काला दिला तोच काला समस्त ग्रामस्थ मंडळी बाणेल वर्तमानामध्ये पांडुरंगाच्या कृष्ण परमात्म्याच्या संतांच्या सान्निध्यामध्ये आपण उपभोगत आहोत. म्हणून सगळ्यांनी काला घ्या. काला म्हणजे परिपूर्णता, काला म्हणजे प्रसाद. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसन्नता प्राप्त करून घ्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो. आजच्या कीर्तनाच्या संबंधातून मला गुरुवर्य विक्रम महाराज काळे अर्थात बापूंनी या ठिकाणी आमंत्रित केलं. बापूंचं आमंत्रण म्हणजे गदाफेक आमंत्रण आहे. संयोजक मंडळी श्री शिवलाल माऊली नाना धनकुडे, श्री हनुमंत माऊली तात्या मुरकुटे आणि श्री संजय माऊली नाना मुरकुटे त्रयमूर्ती यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा बरं. वा वा वा. तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे जगी सूर्य तैसे. असंच काम आपण केलं पाहिजे बुवा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना संयोजक मंडळींना त्रिवार अभिवादन. धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करूया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिमित असो ना तरी बालक बोबडा बोली कावा कुडा विचुका पाऊली ते चूज करुणी माऊली रे जेवी ज्ञानेश्वर माऊली.